शाहीर संख्येचा दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा। माझे प्रतिस्पर्धी शाहीर रमेशजी वीर शाहीर इथं बाजूला बसा, इथं बाजूला बसा आणि जे काय मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देतोय ते व्यवस्थित लिहून घ्या। हे तुम्हाला अगोदरच सांगतो। शाहिरांनी सुरुवात चांगली केली। नमस्कार मंडळी, नमस्कार। शाहीर हा कलगीतुरा आहे, हे नमन नाही, हा कलगीतुरा आहे। याचं आपल्याला सर्वप्रथम भान असलं पाहिजे। हा पहिला मुद्दा तुमचा। मान्य करतो तुम्ही अनेक म्हणजे मला वाटतं 10 वर्षानंतर तुम्ही रंगमंचावर पुन्हा उभे राहिलात, मी मान्य करतो। परंतु लोक या ठिकाणी तिकीट काढून आलेले आहेत, याचं भान हे आपण कलाकार म्हणून पाहिजे, नक्की पाहिजे। मी मान्य करतो माझी थोडीशी स्केल सुरुवातीला खालीवर झाली, शेवटी हा रंगमंच आहे आणि तेवढं होतं। त्यामुळे शाहीर या गोष्टी तुम्ही लक्षात घ्याव्या। आणि मंडळी, शाहिरांनी कार्यक्रमाची सुरुवात केली। अहो अमृताहुनी गोड माझी ही माय मराठी, अमृताहुनी गोड माझी अहो ही माय मराठी। आणि त्याच्यासाठी आम्ही मराठी माणसं लढतोय, त्याच्यासाठी आम्ही मराठी माणसं लढतोय। आणि या शाहीर म्हणून तुम्ही कार्यक्रमाची सुरुवात जर हिंदी गाण्याने करत असाल तर ते कितपत योग्य आहे हे बसलेल्या रसिकांनी मला सांगायचं। शाहिरांनी अळवणी लावली, शाहिरांची चाल होती मेरे रश की कमर। चाल मी देऊ शकतो, वेळ नाहीये तेवढा शाहीर। हा तुमचा पहिला मुद्दा जो मला या ठिकाणी खटकलेला आहे, हा तुम्ही या ठिकाणी नोट करून घ्यायचा आहे। त्यानंतर शाहिरांनी या ठिकाणी स्तवन सादर केलं, त्यावर मला काही बोलायचं नाही। त्यानंतर शाहीर गाण्यापर्यंत शाहिरांची गाडी आली आणि शाहीर आणि गाण्यामध्ये त्यांचं गण चालू करायच्या अगोदर मी जे गण गायलं त्यावरती शाहिरांनी काहीतरी भाष्य केलं, मी ऐकलेलं आहे। परंतु आज मी एक नवीन कलाकार आहे, 3 ते 4 वर्ष मी ही कला इयत्ता 8वी पासून जोपासतोय। परंतु कलगीतुरा या सामन्यामध्ये गेले 3 ते 4 वर्षापासून मी या ठिकाणी शाहीर आहे। नवीन असून सुद्धा गाण्याचा विषय नवीन देण्याचा प्रयत्न केला की नाही केला हे इथे बसलेले रसिक मायबाप सांगतील। तुम्ही त्याची पोचपावती मला द्यायची गरज नाही, आणि ते इथे बसलेल्या रसिकांनी मान्य केले। आणि शाहीर आपण हसायचं लोकाला आणि शेंबूड आपल्या नाकाला, असं का म्हणतोय शाहीर? तुम्ही जो गण गायलात ना, तो गण हा झालेला गण आहे। आता तो कोणी गायला, काय गायलं याच्याशी आता मी तिथपर्यंत जात नाही, परंतु तुम्हाला सांगतो। आणि आपण शाहीर म्हणून मी मान्य करतो, मी काही इथे मोठी बाजी मारून गेलो नाही पहिल्या बारीमध्ये, परंतु ठीक आहे ना, तुम्ही स्तवनला घसरलात, तुम्ही गाण्यामध्ये सावरा, तुम्ही गाण्यात घसरलात, तुम्ही गवळणीत सावरा, अहो तुम्ही गवळणीत घसरलात, प्रश्नपद सावरा, बारी संपली, तुम्ही कणबळ गावात पोहोचला, तरी अजून तुम्ही तिथंच
हे योग्य नाही शाहीर. पोट तिडकीने सांगतो, कारण आहे ना आज हा माझा रसिक राजा 200 रुपये तिकीट काढून आज या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आलाय. याचं भान आपण शाहिरांनी कुठेतरी ठेवलं पाहिजे. एवढंच. मी कमीपणा नाही सांगत आहे तुमचा, परंतु ज्या गोष्टी आहेत त्या एक कलाकार म्हणून मान्य करावे लागतील, कारण माझं चुकलंय हे मी ह्या रंगमंचावर मान्य केलेलं आहे शाहीर. लक्षात ठेवा. या ठिकाणी दशरथ मोरे 100 रुपये, योगेश जाधव 100 रुपये, बापू मोरे यांच्याकडून 500 रुपये सर्व आणि झांजवाल्यांसाठी. त्यांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आता गणापर्यंत शाहिरांच्या आपण आलेलो आहोत. शाहिरांनी या ठिकाणी गवळण सादर केली. त्यापूर्वी शाहिरांना मी माझ्या गवळणीमध्ये विषय दिला होता. त्या विषयाचं उत्तर देण्याचा प्रयत्न शाहिरांनी केला, परंतु तुम्ही जे उत्तर दिलेत ना शाहीर, ते चुकीचं आहे. ही पहिली गोष्ट. त्यानंतर बुवांनी या ठिकाणी गवळण सादर केली. त्याची चाल अशी होती. जा सजना मुझको भुला दिया, अग ये गोपिके माझ्याशी रंगशील का, ये राधिके किंवा ये राधिका असं जर तुम्ही शाहीर म्हटलं असतात ना, मी मान्य केलं असतं. तुमच्या या ठिकाणी गवळणीचा विषय या ठिकाणी तुम्हाला साल देण्याचा प्रयत्न करतोय शाहीर. लक्ष असू द्या. मराठा प्रतिष्ठानाचे अध्यक्ष सुनील बापू मोरे यांच्याकडून 500 रुपये, आशिष दादा मोरे यांच्याकडून दीपकसाठी झांजवल्यासाठी 100 रुपये आलेले आहेत. गर्दा या आमरस सहमालक विवेक जंगम यांच्याकडून 101 रुपये, सुनील मोरे घाटकोपर 100 रुपये, राजेश मोरे दादा 101 रुपये. यानंतर शाहिरांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. मी प्रश्नाकडे येणार आहे. त्या अगोदर एक शेर घेऊया. भजन हा मार्ग सोपा, भजन हा मार्ग सोपा, नित्य जपा तुम्ही हरिनाम. ओ शाहीर, भजन हा मार्ग सोपा, नित्य जपा तुम्ही हरिनाम. अहो या कलगी तुर्यात तुमचा काहीच नाही काम. हे तुम्ही जर आत्मसात कराल ना शाहीर, तर तुम्ही नक्कीच तुमच्या
तुमच्या कलेमध्ये सुधारणा कराल एवढंच तुम्हाला सांगतो. तुमच्या गवळणीची जी तुम्ही चाल गायलात त्यावर अजून एक मी उत्तर आणलं होतं, पण आता वेळेअभावी घेत नाही. त्यानंतर शाहिरांनी या ठिकाणी माझ्या प्रश्नाचं उत्तर शाहिरांनी दिलेलं आहे. शाहीर, तुम्ही दिलेलं उत्तर हे चुकीचं आहे. तुम्ही म्हणालात, मी ऐकलं शाहीर म्हणाले की तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे त्याचा ग्रंथ माझ्याकडे आहे, असा मला वाटतं शाहिरांनी उल्लेख केला. ओवी नंबर सांगितली. शाहीर, जर ते उत्तर खरं असेल तर तुमच्याकडे आता इथे ग्रंथ असेल, ग्रंथ घेऊन या, मी बारी थांबवतो. या ठिकाणी आमचे आधारस्तंभ रमेशदादा जंगम त्यांच्याकडून 500 रुपये आलेत. त्यांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा. तुम्ही दिलेलं उत्तर हे चुकीचं आहे शाहीर, आणि तुम्ही जे म्हणताय की माझ्याकडे इथे मी ग्रंथ आणलाय वगैरे वगैरे या गोष्टी, ठीक आहे आणला असेल, पण उत्तर मला अमान्य आहे. त्यानंतर शाहिरांनी मला या ठिकाणी प्रश्न केला होता. शाहिरांचा प्रश्न होता या ठिकाणी की बद्रीनाथ तीर्थक्षेत्रात सहस्त्र कवच नावाचा राक्षस राहत होता. त्याच्याकडे 1000 अस्त्रे होती. ती काही योद्ध्यांनी त्याच्याशी युद्ध करून नष्ट केली व एक अस्त्र त्याच्याजवळ शिल्लक राहिले व तो पळून गेला व मरण पावला. तर पुढील जन्मी तो कोण म्हणून जन्माला आला व त्याला मारले कोणी, असा शाहिरांचा विषय आहे. शाहीर, आमच्या वाचनातून गेलेला जो तुमचा जो विषय आहे त्याचं उत्तर आहे ते तुम्हाला देतोय. आज तुमचे गुरुवर्य माझ्या गुरुवर्या समान आहेत. अभयदादा शस्त्रबुद्धे आज या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. माझ्याकडे आता इथे ग्रंथ नाही, हे पहिलं सांगतोय तुम्हाला. उत्तर बरोबर असेल तर तुम्ही मान्य कराल. लक्ष असू द्या. बद्रीनाथ क्षेत्रात सहस्त्र कवच नावाचा राक्षस होता. त्याला दंबोधव नावाने सुद्धा ओळखले जायचे. त्याने सूर्यदेवाची भक्ती करून सहस्त्र कवच अस्त्र प्राप्त करून घेतली आणि देवदेवतांनंतर आक्रमण करू लागला. तेव्हा विष्णू देवानी नर नारायण अवतार धारण केला आणि त्याच्याजवळ युद्ध केले. त्याच्याजवळ फक्त एकच अस्त्र राहिलं. भयभीत होऊन तो सूर्यदेवांच्या चरणाशी गेला. नारायणाने विनंती केली तेव्हा सूर्यदेव म्हणाले की द्वापार युगात कुंतीच्या पोटी हा कर्ण जन्म घेईल आणि अर्जुन त्याचा वध करील. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे शाहीर, त्याच्याजवळ विष्णू अवतार नर नारायणाने युद्ध केले. पुढचा जन्म कर्ण आणि अर्जुनाच्या हातून त्याचा मृत्यू झाला. हे तुमच्या प्रश्नाचं शाहीर उत्तर आहे. योग्य असेल तर नक्की मान्य करा अशी अपेक्षा आहे तुमच्याकडून. बोलण्यासारखं मंडळी भरपूर काही आहे, पुरेसा वेळ नाहीये, पण ज्या गोष्टी मला खटकलेल्या आहेत, ज्या चुकीच्या आहेत शाहिरांच्या, त्या मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आता एक गाणं घेऊया अगोदर मजेशीर. एक गाणं घेऊया थोडासा बुवाचा. गाण्यातून आता समाचार घेऊया. वीर शाहीर बुवा या ठिकाणी लक्ष असू द्या. मला म्हणायचंय काय बघा.
कुणाला मला घ्यायला दहा तोंडाला लावून शीर कसा उतानी पडलाय वीर अहो कसा हा उतानी पडलाय वीर घेतला पुराव पाडून तीर कसा उतानी पडला हा वीर घेतला पुराव पाडून तीर कसावतानी पडला हा वीर कसावतानी पडला हा वीर घेतला पुराव पाडून तीर कसावतानी पडला हा वीर कोकणकर हे या ठिकाणी एक गाणं सादर करतो. शाहिरांचा समाचार माझ्या जेवढं मला चुकीचं वाटलं त्या पद्धतीनं मी घेतलेला आहे. मित्रांनो, एक विषय आहे की आज आपण कोकणकर म्हणून या कोकणामध्ये वावरत असतो आणि हा कोकणचा निसर्ग जपण्याचा हे निसर्ग हे कोकण साता समुद्र पार पोहोचवण्याचं काम आपण कलाकार मंडळी करत असतो. आणि हे कुठेतरी करत असताना प्रत्येक कलाकाराने आपल्या कोकणाला आणि कोकणकाराला कुठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी आणि ही काळाची गरज आहे. म्हणून या ठिकाणी एक सुंदर विषय आणलाय तो सादर करतो. लक्ष असू द्या. हो जमीन जुमला सुखात मागे पण दुःखात पुढे सुखात मागे दुःखात पुढे संकटी होई हजर संकटी होई हजर प्रेमळ मायेचा हजरा. अहो या कोकणाने 5 भारतरत्न या देशाला दिली असा हा माझा कोकणकर आहे. म्हणून काय म्हणतोय प्रेमळ मायेचा हजरा प्रेमळ मायेचा हजरा असं माझा हा कोकण माझे वस्ताद शाहीर दीपक मोरे या ठिकाणी सादर करतील. त्यानंतर मी या ठिकाणी बारी संपवणार आहे. शाहिरांना त्यांच्या पुढच्या बारीसाठी शुभेच्छा. शाहीर तुम्ही पुन्हा या कलेमध्ये 10 वर्षानंतर आलात त्याबद्दल तुमचं स्वागतच आहे. आपण ही कला अशीच पुढे जोपासूया. चुकाया होत राहतात चुकीतून आपण शिकलं पाहिजे हे कलाकाराचं काम असतं. तुम्हाला तुमच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो. या ठिकाणी जो काही मराठीचा विषय मराठीचा मुद्दा या
महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मुंबईमध्ये जो चालू आहे, कुठेतरी मराठी माणसाची गळचेटी आपल्याच घरात केली जाते आणि ही मित्रांनो शोकांतिका आहे. म्हणून फक्त एवढंच सांगेन, आजच्या बारीतून समाज प्रबोधनात्मक मी एक छोटासा कलाकार म्हणून सांगेन, मित्रांनो सर्वांनी एकच करा, मुंबईत असो पुण्यात असो कुठे असो, आपण मुंबईकर आहोत, ज्या ठिकाणी जाल ना तिथे फक्त स्वतः मराठीत बोला. एवढंच आजच्या कार्यक्रमातून घेऊन जा, तुम्हाला एवढंच सांगतो आणि हे गीत या ठिकाणी सादर करतो. शाहीर उमेशजी पोटले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही शायरी मनाचा मुजरा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझी दुसरी फेरी संपवतो. धन्यवाद.
गवळणीची चाल दिली बुवाला मी गवळणीची चाल दिली ना ती गवळणीचं उत्तर दिलं होतं बुवा की गवळणीत बोलतायत की बुवा अगं हे गोपिके नाही अगं हे राधिके असायला हवं बुवा गवळणी 16 सहस्र गवळणी राधिका गोपिका चंद्रावली बुवा हा तुम्हाला मी प्रश्न केला होता तर तुम्हाला जमलं नाही तुम्ही त्या गवळणीची चाल दिली तर बुवा तुम्ही थोडा अभ्यास करा आणि त्यानंतर बुवानी सांगितलं की बुवा तुम्ही जो प्रश्नाचं उत्तर दिलं ते चुकीचं आहे बुवा मी तुम्हाला सांगितलं पान नंबर आणि माझ्याकडे पुरावा आहे असं सांगितलं ग्रंथ असं सांगितलं नाही ह्या संदर्भात माझे गुरुवर या ठिकाणी आहेत ते तुम्हाला मंडळात विचारतील आता वेळाभावी गीत घेतो लक्ष असावं आपल्या कोकणचा कलाकार कसा आपली लोकांना सादर करतो माझ्या गीताची नाही का लोक कलेला तीन मनात केलंय लोक कलेला
कारकर, तसेच आमचे मित्र रमेश कोकमकर यांच्याकडून या लहान मुलांच्या डान्ससाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. तरी आम्ही श्री सोमेश्वर नृत्य कलाबद्दल त्यांचे सत्ताशे ऋणी आहोत. असंच आमच्यावर प्रेम करत राहा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच श्रेया बेनेरे, विघ्नेश बेनेरे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही नाच मंडळ त्यांच्या आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. तसेच मनोहर खांडेकर यांच्याकडूनही 100 रुपयाचं पारितोषिक आले. ते नाच मंडळ आम्ही त्यांच्या आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शिवानी निर्मळ, शेवंती निर्मळ यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी नाच मंडळ आम्ही त्यांच्या आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. बघा मंडळी, वेळेअभावी शेवटचं गीत घेतोय आणि बारी संपवणार आहे. हे गीत झाल्यानंतर संकेत दळववानी आरतीसाठी यायचंय. या ठिकाणी खास आशिष खांडेकर या सप्रेम अनिकेत आणि निलेश यांच्याकडून प्रितेश वारिशे यांच्याकडून बबल्या यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक नाच मंडळ आम्ही आभारी आहोत. धन्यवाद.